नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या कितव्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या। तर पहा, सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, माझे माहेर पंढरी हे गीत गाणारे गायक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा, भीमसेन जोशी। तर माझे माहेर पंढरी हे जे गीत आहे तर भीमसेन जोशी यांनी ते गायलेले गीत आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, गदर या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 लाला हरदयाळ। तर पहा, लाला हरदयाळ यांनी 1913 मध्ये 1913 मध्ये अमेरिका या देशामध्ये गदर या संघटनेची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिली AI अंगणवाडी वडधामणा ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नागपूर। तर पहा, भारतातली पहिली AI अंगणवाडी वडधामणा ही महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील किंवा भारतातली म्हणा पहिला लोहमार्ग या 2 शहरापासून सुरू झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते ठाणे। तर पहा, महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे या 2 शहरापासून सुरू झालेला होता। तर हे केव्हा सुरू झालेला आहे? तर ते सन 1853 मध्ये। कधी? सन 1853 मध्ये हा लोहमार्ग मुंबई ते ठाणे सुरू झालेला होता। प्रश्न क्रमांक 6, किती वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढू शकतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष। तर पहा, 30 वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती ही राज्यसभेची निवडणूक लढू शकतो। तर 25 वर्ष असलेली व्यक्ती ही पहा लोकसभा निवडणूक लढू शकतो, 25 वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती। प्रश्न क्रमांक 7, संगणकामध्ये डेटा साठवण्यासाठी कशाचा वापर होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 हार्ड डिस्क। तर पहा, हार्ड डिस्क हे संगणकातील मुख्य स्टोरेज डिव्हाइस आहे, जेथे माहिती कायमस्वरूपी साठवली जाते। प्रश्न क्रमांक 8, जाट जटिन हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बिहार। तर पहा, जाट जटिन हे बिहारमधील एक लोकप्रिय नृत्य आहे, जे प्रामुख्याने उत्तर बिहारमध्ये ते सादर केले जाते। प्रश्न क्रमांक 9, भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कलम 17। तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे कलम 17, तर या कलमाद्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, विक्रम साराभाई अंतरिक्ष स्टेशनचे मुख्यालय कोठे स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तिरुवनंतपुरम, जे की पहा हे केरळ या राज्यामध्ये आहे। कुठे? केरळ या राज्यामध्ये आहे। तर विक्रम साराभाई अंतरिक्ष स्टेशनचे मुख्यालय हे तिरुवनंतपुरम या ठिकाणी स्थित आहे। प्रश्न क्रमांक 11, माहिती अधिकार कायदा भारतात कधी लागू झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 2005, म्हणजेच 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी माहितीचा अधिकार हा कायदा भारतामध्ये लागू झालेला होता। प्रश्न क्रमांक 12, साष्टांग नमस्कार हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2
प्र के आत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव आत्रे. तर साष्टांग नमस्कार हे पहा प्रल्हाद केशव आत्रे यांचे गाजलेले एक विनोदी नाटक आहे. प्रश्न क्रमांक 13. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. नागपूरमधील पहा रामटेक. कुठे? नागपूरमधील रामटेक या ठिकाणी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 केरळ. तर पहा भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य हे केरळ या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 15. मानवी शरीरात नवीन ऊतीची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 प्रथिने. तर पहा प्रथिने हे शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स मानले जाते जे की ऊतीच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी अत्यंत आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 16. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच घटक राज्याच्या विधानसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाला निवडून देतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. तर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य म्हणजेच कोणकोणते? पहिलं आहे पहा लोकसभा आणि दुसरं आहे राज्यसभा. तर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा तसेच घटक राज्याच्या विधानसभेचे सदस्य हे पहा राष्ट्रपती यांना निवडून देतात. प्रश्न क्रमांक 17. प्राणहिता म्हणून डॅश व डॅश यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वर्धा आणि वैनगंगा. तर पहा प्राणहिता म्हणून वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. वारली ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या राज्यामध्ये आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. महाराष्ट्रातील पहा पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये पहा प्रामुख्याने वारली हे आदिवासी जमात मुख्यत्वे त्या ठिकाणी आढळते. प्रश्न क्रमांक 19. इनाम हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अरबी. तर पहा इनाम हा जो शब्द आहे तर तो मुख्यत्वे अरबी या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये तो आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. डॅश हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सामवेद. तर पहा सामवेद हा 4 वेदापैकी एक असून त्यामध्ये भारतीय संगीताचा आणि गायनाचा उगम मानला जातो. प्रश्न क्रमांक 21. ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बाबा आमटे. तर पहा या ठिकाणी बाबा आमटे यांनी ज्वाला आणि फुले हा त्यांनी काव्यसंग्रह लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. तर पहा पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 भास्कर. काय होईल? भास्कर असा होतो. प्रश्न क्रमांक 24. सन 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. तर पहा सन 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे महात्मा गांधी हे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले होते. प्रश्न क्रमांक 25. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश हा खनिज पदार्थ आढळतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 लोह. तर पहा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज प्रामुख्याने आढळतो जे की लोह हा पहा हिमोग्लोबिनचा मुख्य घटक असून तर तो ऑक्सिजन वाहून नेण्याचा मदत करतो.
प्रश्न क्रमांक 26. भारतातील प्रथम काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 कन्याकुमारी. तर भारतातील प्रथम काचेच्या पुलाचे उद्घाटन हे कन्याकुमारी या ठिकाणी करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 27. इंदिरा गांधी यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते किंवा करतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 19 नोव्हेंबर. तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती दरवर्षी 19 नोव्हेंबर या दिवशी साजरी केली जाते. प्रश्न क्रमांक 28. पक्षी आकाशात उडला या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पक्षी आकाशात उडला या वाक्यातील प्रयोग हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 29. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ॲनी बेझंट. तर पहा ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही 2 वृत्तपत्रे त्यांनी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कशाला पिष्टमय पदार्थ देखील म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कार्बोदके. तर पहा कार्बोदके हे शरीराला ऊर्जा देणारे मुख्य स्रोत असून त्यांना पिष्टमय पदार्थ असे म्हणतात.